सर्वांना नमस्कार. व्हेरी गुड. आदरणीय प्रमुख पाहुणे प्रोफेसर शिवनायर सर, सन्माननीय मान्यवर फादर एरिक अल्फान्सो आणि बावतीस पेडीकर सर, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, वसई अपंग सेवा संस्थापक सदस्य, आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलचे सर्व विश्वस्त, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अडथळे हे यशाच्या मार्गात थांबे नसतात, तर ते पुढे जाण्याची प्रेरणा देणारे टप्पे असतात. या प्रेरणादायी विचारांची सुरुवात करत आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या 39व्या अपंग मेळाव्याच्या पवित्र आणि भावस्पर्श सोहळ्यात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. आजचा हा मेळावा केवळ एक कार्यक्रम नाही, तर तो आहे जिद्दीचा, आत्मविश्वासाचा, स्वाभिमानाचा आणि माणुसकीचा एक सुंदर संगम. जीवनात किती अडचणी आल्या तरी त्यावर मात करून उभं राहण्याची ताकद प्रत्येकामध्ये असते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे येथे उपस्थित असलेले आपले सर्व अपंग बांधव. मर्यादा शरीरात असतात, पण स्वप्नांना कधीच सीमा नसते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण केवळ एकत्र आलो आहोत, तर आपण एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी, एकमेकांच्या सामर्थ्याची जाणीव देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या मंगल प्रसंगी आपल्या सोबत उपस्थित आपले सर्व मान्यवर व आपले प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच अर्थपूर्ण आणि उज्ज्वल झालेला आहे. आजच्या आपल्या मान्यवरांचे स्वागत आणि त्यांची ओळख करून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे, तर ती मी आता करत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शिक्षण हे केवळ ज्ञान देत नाही, तर जीवनाला योग्य दिशा देण्याची ताकद त्यात असते. या विचारांना साकार करणारे शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत मान्यवर, प्रेरणादायी आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य शिवनायर सर. मूळचे केरळमधले, पण ते आता वसईतलेच झालेले आहेत. सर वसईमध्ये 1944 साली थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यांनी योग्य दिशा दिली आहे. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी समोर इथे उभी आहे. मी देखील सरांची विद्यार्थिनी आहे. सरांनी अनेक अशी विद्यार्थी घडवलेले आहेत. सर, धन्यवाद त्याबद्दल. सरांनी 30 वर्षा अगोदर कार्मेल क्लासेस सुरू केले, जे वसई परिसरात दर्जेदार शिक्षणासाठी ओळखले जाते. हीच त्यांच्या गुणवत्तेची साक्ष आहे. शिबू सर हे उत्कृष्ट शिक्षण तज्ञ, प्रेरणादायी मार्गदर्शक आणि दूरदर्शी विचारवंत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ठसा त्यांच्या लेखनातून उमटतो. त्यांनी 3 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि एका पुस्तकाचं तर मराठीमध्ये देखील भाषांतर झालेलं आहे. पहिलं पुस्तक होतं वाय शुड आय वरी व्हेन आय कॅन फेस द वर्ल्ड. त्याचं मराठी रूपांतर म्हणजे आनंदाच्या पायऱ्या. तुम्हाला जर चान्स मिळाला ना, संधी मिळाली ना, तर खरंच वाचा. हवे असेल तर माझ्याकडून ते पुस्तक घेऊन जा, आनंदाच्या पायऱ्या. कारण ह्याच्यामध्ये जीवन कसं जगावं, आपण म्हणतात ना, आपल्याकडे डायजेस्ट असतो, गाईड असतो. हा जीवनासाठी एक गाईड आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्लीज माझ्याशी संपर्क साधावा. त्याच्यानंतर त्यांचं दुसरं पुस्तक होतं पेरेंटिंग स्ट्रॅटेजीज अनप्लग्ड, जिथे
पालकांसाठी ते गाईड होतं की कसं मुलांचं संगोपन करणं. आणि तिसरं पुस्तक पीसफुल वेलनेस अ लेमॅन्स जर्नी, ह्याच्यामध्ये स्वतःच्या शरीराची काळजी कशी घ्यायची हे त्यांनी अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे. समाजाला दिशा देणारी आणि जीवन समृद्ध करणारी ही त्यांची पुस्तके आहेत. मला वाटतं ह्याच्यासाठी त्यांना जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. प्रिय बंधू भगिनींनो, ज्ञान हे वाटल्याने वाढतं आणि योग्य मार्गदर्शनाने जीवन बदलतं. सध्या शिबू सर माउंट कार्मेल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि तुम्ही इथे जिथे स्थानापन्न झालेले आहेत ते आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूल यांचे ते अकॅडमिक डायरेक्टर, त्याचप्रमाणे ट्रस्टी देखील आहेत. त्याचबरोबर वरी केअर मेंटॉर्स मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या ते संचालक आहेत. आणि या वरी केअरच्या त्यांच्याकडे आता 16 शाळा आहेत, म्हणजे आमच्या शाळेसारखे 16 शाळांचं ते भवितव्य घडवत आहेत. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांची योगदान केवळ शिक्षणापुरतीच मर्यादित नाही, तर ते मुंबई पोलीस, CISF, शिक्षक यांच्यासाठी व्याख्याने देतात, ज्याच्यातून त्यांच्या समाजा भूमिकेची जाणीव होते. सर म्हणजे खऱ्या अर्थाने एक शिक्षण तज्ज्ञ, एक परोपकारी व्यक्तिमत्व, अत्यंत दयाळू आणि नम्र. त्यांचा साधेपणा आणि माणुसकी हीच त्यांची खरी ओळख आहे. मी त्यांचे अगदी घनिष्ठ मित्र श्री प्रसन्न वर्णिकर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे. मोठेपणा हा पदात नसतो, तर माणुसकीत आणि वागण्यात असतो. आजच्या सोहळ्यासाठी शिबू सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी त्यांचे स्वागत करते. थँक्यू प्रसन्न सर, थँक्यू शिबू सर. ज्याला इतिहास माहीत असतो तोच भविष्य घडवू शकतो. वसईचा चालता बोलता इतिहास म्हणून ओळखले जाणारे बावतीस रॉड्रिक्स उर्फ पेडीकर हे एक अत्यंत अभ्यासू, विद्वान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. एक सिद्धहस्त लेखक, संशोधक आणि समाजसेवक म्हणून त्यांनी वसईतील प्रत्येक गावाचा इतिहास जतन करून ठेवला आहे. त्यांची लेखणी ही केवळ शब्दांचीच नाही, तर आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारी आणि पुढच्या पिढ्यांना दिशा देणारी एक प्रभावी शक्ती आहे. मी श्रीमती रीटा अल्मेडा यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन श्री बावतीस रॉड्रिक्स यांचे स्वागत करायचे आहे. श्रीमती रीटा अल्मेडा, येस. सगळ्यांनी जोरदार टाळ्या. इतिहास जपणारा समाजच उज्ज्वल भविष्य घडवू शकतो, अशा या ज्ञान समृद्ध आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाचे आपण सर्वजण मनपूर्वक स्वागत करूया. थँक्यू. सत्य स्पष्टपणे मांडण्याचे धैर्य हेच खरे नेतृत्व असते. मूळचे आकाशीचे आणि आता आपले रमेदीकर झालेले रेव्हरंड फादर एरिक आपल्या रमेदी चर्चचे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. धर्मसेवेतील त्यांचा 28 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास हा त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि सेवाभावाची जिवंत साक्ष आहे. ते प्रभावी प्रवचनकार, स्पष्ट वक्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत.
नाट्यकलेची आवड जोपासत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. फादर, आज मी तुमचे स्वागत करते आणि मी श्रीमती ब्लांच परेरा यांना पुढे येऊन फादर एरिक यांचे स्वागत करण्याची विनंती करते. विचारांना स्पर्श करणारे शब्दच समाजात बदल घडवतात. फादर एरिक अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे आपण सर्वजण मनपूर्वक स्वागत करूया. जे अन्यायाविरुद्ध उभे राहतात तेच समाजाचे खरे मार्गदर्शक असतात. फादर मायकलजी हे एक हाडाचे धर्मगुरू, पण त्याहून मोठे समाज चळवळीचे प्रभावी नेतृत्व, अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे. अपंग सेवा वसई या संस्थेचे ते सर्वांसर्व असून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे गेली 39 वर्ष ही संस्था एका छोट्या रोपट्यापासून आज एक भव्य वटवृक्षात परिवर्तित झाली आहे. तर मी शिवू सर यांना विनंती करते की त्यांनी फादर मायकलजी यांचे आपल्या आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूल तर्फे स्वागत करावे. समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे एक समर्पित धर्मगुरू म्हणून ते समाजसेवा उत्तम करत आहेत. सेवा हीच खरी साधना आणि माणुसकी हीच खरी ओळख अशा या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे फादर मायकलजी यांचे आपण सर्वजण मनपूर्वक स्वागत करूया. सर ट्रॉफी सर ट्रॉफी ओके थँक्यू. प्रिय बंधू भगिनींनो, स्वतःच्या वेदनांना शक्तीत रूपांतरित करणारे खरे योद्धे असतात. अशा एका जिद्दी, धैर्यशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख म्हणजे आदरणीय सिंथिया बॅप्टिस्टा मॅडम. फादर मायकलजी यांच्या मार्गदर्शनाखाली अपंग सेवा या महान कार्याची सुरुवात करून त्यांनी या चळवळीला एक नवी दिशा दिली. त्या केवळ संस्थापक नाहीत, तर त्या सेवाभावी उपक्रमाचा आत्मा आहेत. अशा या वसई अपंग सेवा यांच्या फाउंडर मेंबरचं आम्ही आयझॅक न्यूटन ग्लोबल तर्फे स्वागत करीत आहे. मी श्रीमती तबस्सुम मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, स्वतः अपंगत्वाचा सामना करत असताना त्यांनी कधी हार मानली नाही. उलट आपल्या जिद्दीच्या बळावर त्या उभ्या राहिल्या आणि आज हजारो अपंग मानवांसाठी ते एक मजबूत आधारस्तंभ बनले आहेत. निवृत्त शिक्षिका म्हणून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले आहे. मॅडम, आम्ही तुमचं स्वागत करीत आहोत. आता मी मनपूर्वक स्वागत करते श्री रिचर्ड रॉड्रिग्स यांचे. हे वसई अपंग सेवेचे विश्वस्त असून ते अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. आपल्या जबाबदारीची जाणीव प्रामाणिकपणे, कार्यपद्धतीने आणि संस्थेबद्दलची बांधिलकी म्हणून आपल्या संस्थेची प्रगतीचा मोलाचा योगदान ते देत आहेत. श्री रिचर्ड रॉड्रिग्स यांचे इथे मी स्वागत शिवू सर यांच्या हस्ते करते.
सर्व मान्यवर, आयझॅक न्यूटन ग्लोबल स्कूलचे जे पालक आहेत ज्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे, सगळे शिक्षक वर्ग, आमचे स्टुडंट्स, ऑल द स्टुडंट्स ओव्हर हिअर, आणि सगळे तुम्ही इथे आला, मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम या कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आणि ऊर्जा प्राप्त झाली आहे. आपण सर्वांनी दिलेले सहकार्य, प्रेम आणि पाठिंबा हा आमच्यासाठी अत्यंत मौलाचा आहे. एकत्र येण्यात शक्ती आहे आणि त्या शक्तीतूनच मोठे परिवर्तन घडते. चला मग आपण सर्व मिळून या अपंग मेळाव्याच्या माध्यमातून जिद्द, आत्मविश्वास आणि माणुसकीचा संदेश समाजाला पोहोचवूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. धन्यवाद.